साप्ताहिक राशी भविष्य 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 शुक्राच्या बदलाचा लाभ. कर्कसह या राशींसाठी सुखाचा आठवडा. ग्रह नक्षत्राच्या बदलाच्या स्थितीत नोव्हेंबरचा पहिला आठवडा खूप खास मानला जात आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राहू मीन राशीत तर केतू कन्या राशीत संक्रमण करेल. यानंतर शुक्र सिंह राशीतून कन्या राशीत मार्गक्रमण करेल, जिथे शुक्राची भेट केतूसोबत होईल. म्हणजेच कन्या राशीत शुक्र आणि केतूची युती होईल. या आठवड्याच्या शेवटी शनी देखील स्वतःच्या कुंभ राशीत मार्गी होईल. ग्रह आणि नक्षत्रांच्या बदलाचा परिणाम देश आणि जगासह सर्व 12 राशींवर होईल. यामुळे नोव्हेंबरचा पहिला आठवडा काही राशींसाठी फायदेशीर आणि आनंददायी राहील. त्याचवेळी काही राशींच्या लोकांना आरोग्य आणि उत्पन्नाशी संबंधित अनेक बाबतीत चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते. मेष ते मीन सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हा आठवडा कसा असेल हे ज्योतिष चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया. मेष साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांना अचानक काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यात अडथळे येऊ शकतात. मालमत्ता आणि जमिनीच्या वादासाठी तुम्हाला कोर्टात जावे लागू शकते. या काळात नशिबाच्या अभावामुळे तुमचे काम वेळेवर पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा दिसून येईल. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि स्वभावावर पूर्ण नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा वादामुळे वर्षानुवर्षे निर्माण झालेले संबंध बिघडू शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा चढ उतारांनी भरलेला असेल. भूतकाळात गुंतवलेल्या पैशातून चांगला नफा मिळेल, पण बाजारात अडकलेला पैसा तुमच्यासाठी चिंतेचे प्रमुख कारण बनेल. धोकादायक गुंतवणूक टाळा. आठवड्याच्या उत्तरार्धात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल, ज्याच्या मदतीने तुम्हाला भविष्यात फायदेशीर प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. या काळात परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील, ज्या चुकूनही गमावता कामा नये. अन्यथा त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू शकते. प्रेमसंबंधांमध्ये विचारपूर्वक पुढे जा आणि आपल्या प्रिय जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. तुमचे प्रेम प्रकरण सार्वजनिक करणे टाळा, अन्यथा तुम्हाला अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. तुमच्या जोडीदारासोबत काही गोष्टींबाबत मतभेद होण्याची शक्यता आहे. संसर्गजन्य आजारांपासून सावध राहा. शुभ रंग नारंगी. भाग्यवान क्रमांक 7. वृश्चिक साप्ताहिक राशी भविष्य. वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यातला फायदा बघण्यापेक्षा भविष्यातील होणाऱ्या नुकसानाचा विचार करावा. कामाच्या ठिकाणी अशा लोकांपासून अत्यंत सावध राहा, जे तुमच्या कामात अनेकदा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या काळात तुमच्या योजना उघड करण्याची चूक करू नका. तुम्ही व्यवसाय करत असाल तर कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाचा किंवा तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला नाही. व्यवसायातील भागीदारांशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात मुलांशी संबंधित कोणतीही चिंता तुमच्या समस्यांचे प्रमुख कारण बनेल. या काळात तुमची कामे पूर्ण करण्यासाठी सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांशी संपर्क साधणे तुमच्यासाठी चांगले राहील. आठवड्याच्या उत्तरार्धात कामाच्या संदर्भात अचानक लांब किंवा कमी अंतराचा प्रवास संभवतो. प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची आणि सामानाची काळजी घ्या. या आठवड्यात भावनांनी वाहून जाऊ नका आणि तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण करू शकतील असे काहीही बोलू नका. तुमच्या प्रेम जोडीदारासोबतचा कोणताही वाद संवादाने सोडवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. शुभ रंग जांभळा. भाग्यवान क्रमांक 11. मिथुन साप्ताहिक राशी भविष्य. मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेताना हृदय आणि मनाचे संतुलन राखावे लागेल. कोणाच्याही दबावाखाली किंवा भावनेने कोणाला वचन देऊ नका. आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या काळात अनावश्यक धावपळ आणि फालतू खर्च वाढतील. दैनंदिन कामात व्यत्यय आल्याने तुम्ही थोडे उदास व्हाल. तसेच कठीण काळात तुम्हाला
तुमचे मित्र आणि कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आठवड्याच्या मध्यात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने प्रलंबित सरकारी कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल. या काळात तुम्ही तुमच्या संपर्काचा फायदा घेण्यात पूर्णपणे यशस्वी व्हाल. आठवड्याचा पहिला भाग समस्यांनी भरलेला असेल, परंतु दुसरा भाग तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे लोक दीर्घकाळापासून आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत आहेत त्यांना त्यांचे स्वप्न मित्र आणि कुटुंबियांच्या मदतीने पूर्ण होताना दिसेल. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे सहकार्य मिळेल. नोकरदार महिलांचा आदर घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी वाढेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल. तुमच्या प्रिय जोडीदाराशी परस्पर विश्वास आणि सामंजस्य वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. किरकोळ समस्या वगळता तुमचे आरोग्य सामान्य राहील. शुभ रंग गुलाबी. भाग्यवान क्रमांक 1. कर्क साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आणि सौभाग्य देईल. आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चांगला नफा मिळेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना एखादे इच्छित पद किंवा जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे समाजात त्यांचा मान-सन्मान वाढेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा परदेशात करिअरच्या शोधात असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा मध्य खूप शुभ राहील. या काळात त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. या काळात कामाच्या संदर्भात केलेला प्रवास खूप शुभ आणि अपेक्षित लाभ देईल. जमीन आणि इमारतीशी संबंधित वाद मिटतील. कोर्टात प्रलंबित प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. प्रशासकीय सेवेत निगडित लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. या काळात त्यांना काही कामासाठी किंवा काही महत्त्वाच्या जबाबदारीसाठी वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणत्याही कामात घाईगडबड करणे टाळा आणि काळजीपूर्वक वाहन चालवा, अन्यथा तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा अतिशय शुभ आहे. एखाद्याशी मैत्रीचे रूपांतर प्रेमाच्या नात्यात होऊ शकते. आधीपासून असलेले प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मिळेल. शुभ रंग लाल. भाग्यवान क्रमांक 3. सिंह साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल परिणाम देईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा कामाच्या ठिकाणी वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. या काळात कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या वडिलांची चांगली साथ मिळेल. नोकरीच्या दिशेने भटकणाऱ्या लोकांना अपेक्षित रोजगार मिळेल. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. व्यवसायांशी संबंधित लोकांना आठवड्याच्या मध्यात अनपेक्षित नफा मिळेल. बाजारात अडकलेला पैसाही बाहेर येईल. या काळात अधिक धार्मिक सामाजिक कार्यक्रमात भाग घ्याल, जिथे जुन्या मित्रांना किंवा ओळखीच्या लोकांना खूप दिवसांनी भेटणे शक्य होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नोकरदार महिलांसाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल. जर तुम्ही तुमच्या प्रेमाच्या नात्याचे रूपांतर लग्नात करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमच्या कुटुंबातील सदस्य त्यासाठी होकार देऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शुभ आणि लाभाच्या दृष्टीने या आठवड्यात तुमचे आरोग्य काहीसे कमजोर दिसते. अशा परिस्थितीत आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. शुभ रंग निळा. भाग्यवान क्रमांक 5. कन्या साप्ताहिक राशी भविष्य. कन्या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात खूप व्यस्त राहणार आहे. कामानिमित्त तुम्हाला अचानक लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. प्रवास थकावणारा आणि अपेक्षेपेक्षा कमी फलदायी ठरेल. तथापि आठवड्याचा मध्यभाग तुमच्यासाठी शुभ राहील. या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांना अनेक छोटी परंतु महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास दिलासा मिळेल. नोकरदार लोकांची प्रगती होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. या काळात गृहिणी आपला जास्तीत जास्त वेळ धार्मिक कार्यात घालवतील. आठवड्याच्या उत्तरार्धात अचानक मोठ्या खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.
या काळात तुम्हाला तुमचे घर दुरुस्त करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही आरामशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील. या काळात नोकरदार लोकांनी त्यांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांसह एकत्र काम करणे चांगलं होईल. प्रेम संबंधात विचारपूर्वक पुढे जावे लागेल. तुम्ही घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमची बदनामी तर करू शकतोच, पण तुमच्या प्रेमसंबंधांना तुटण्यास कारणीभूत ठरू शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या आरोग्याबाबत मन थोडे चिंतित राहील. शुभ रंग पांढरा, भाग्यवान क्रमांक 10. तूळ साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांनी आपले काम इतरांवर सोपवणे किंवा उद्यासाठी पुढे ढकलणे टाळले पाहिजे, अन्यथा तुम्हाला मिळालेले यश तुमच्यापासून दूर जाऊ शकते. असे नाही तर तुम्हाला अनावश्यक समस्यांनाही सामोरे जावे लागेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आरोग्य आणि शत्रूंपासून खूप संरक्षणाची आवश्यकता असेल. या काळात तुम्ही संसर्गजन्य आजारांना बळी पडू शकता, परंतु तुमचे शत्रू तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. या काळात तुम्हाला पैशाच्या व्यवहारात खूप काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या मध्यात व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात आर्थिक लाभ होईल, परंतु खर्च त्यापेक्षा खूप जास्त असतील. आठवड्याच्या मध्यात एखाद्या धार्मिक किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी फिरायला जाण्याची शक्यता राहील. या काळात तरुणाईचा जास्तीत जास्त वेळ मौज मजेमध्ये जाईल. गेल्या आठवड्यात कोणत्याही विशेष कामासाठी केलेले प्रयत्न आनंददायी आणि यशस्वी फळ देतील. आठवड्याच्या शेवटी प्रभावशाली लोकांशी संपर्क होईल. प्रेमसंबंधाच्या बाबतीत या आठवड्यात तुम्ही पूर्ण ताकदीने पुढे जावे, अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे प्रेमजीवन वाचवण्यासाठी विरोधकांपासून दूर राहा. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. शुभ रंग काळा, भाग्यवान क्रमांक 8. वृश्चिक साप्ताहिक राशी भविष्य. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचे दीर्घकाळ प्रलंबित पैसे मिळतील. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील. करमणूक इत्यादी साधनांमध्ये वाढ होईल, परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी चांगला नसू शकतो. या काळात तुम्हाला आजार उद्भवल्याने शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. आठवड्याच्या मध्यात घरगुती वाद उद्भवल्याने आणि पालकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने मन अस्वस्थ होईल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताणही राहील. तथापि या सर्व परिस्थितीत तुमचे जोडीदार तुमच्या मदतीसाठी सदैव तुमच्यासोबत असतील. चांगल्या मित्रांच्या मदतीने तुम्ही तुमच्या समस्या बऱ्याच अंशी कमी करण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात वाहन वाऱ्याशी बोलताना दिसेल. या काळात तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होताना दिसतील. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. जे लोक परदेशात करिअर करण्याचा विचार करत होते त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तुमचे प्रेमसंबंध मजबूत करण्यासाठी तुमच्या प्रेम जोडीदाराच्या मजबुरी आणि भावनांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. जीवनातील चढ उतारांवर तुमचा जोडीदार तुमच्यासोबत असेल. शुभ रंग पिवळा, भाग्यवान क्रमांक 15. धनु साप्ताहिक राशी भविष्य. धनुराशीच्या लोकांना या आठवड्यात आळस आणि अहंकार टाळावा लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोघांसोबत मिळून काम करावे लागेल. या काळात तुम्हाला कठोर परिश्रम आणि प्रयत्नांनंतरच अपेक्षित यश मिळेल. मानसिक ताणतणाव आणि संभ्रमण असूनही तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील, परंतु तुम्हाला त्याच वेळीचा फायदा घ्यावा लागेल. आठवड्याचा उत्तरार्ध पूर्वार्धाच्या तुलनेत अधिक शुभ आणि भाग्याचा असणार आहे. या काळात व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास अपेक्षित नफा आणि व्यवसायाचा विस्तार वाढवतील. आर्थिक लाभासोबतच प्रवास तुमची प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल. या काळात तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक कार्यात खूप रस असेल. एखाद्या संस्थेत सहभागी होणे किंवा त्याद्वारे विशेष पद मिळवणे शक्य आहे. कोर्टात प्रलंबित खटल्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. या आठवड्यात धनुराशीच्या लोकांचे एखाद्या प्रती आकर्षण वाढेल. प्रेमसंबंधात जवळीकता राहील. प्रेमसंबंधाचे रूपांतर लग्नातही होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. शुभ रंग हिरवा, भाग्यवान क्रमांक 12. मकर साप्ताहिक राशी भविष्य. आठवड्याच्या सुरुवातीला मकर राशीचे लोक आपल्या बुद्धिमत्तेने एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण करण्यात यशस्वी होतील.
ज्यामुळे कुटुंबात त्यांचा आदर वाढेल आणि प्रत्येकजण त्यांचे कौतुक करताना दिसेल. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे सहकार्य मिळेल. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुमच्या जवळचे कोणीतरी तुमच्या विरोधात करताना किंवा तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. यामुळे तुम्हाला मानसिक आणि भावनिक त्रास होईल. या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळा आणि पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये हुशारीने निर्णय घ्या. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते. या आठवड्यात अनावश्यक तणावाचाही तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत मन शांत ठेवा आणि तुमची दिनचर्या आणि खाण्यापिण्याची पथ्य पाळा. प्रेमसंबंधांमध्ये कोणतीही घाईगडबडीने पावले उचलणे टाळा आणि कोणताही मोठा निर्णय घेताना तुमच्या प्रिय जोडीदाराचा आणि शुभचिंतकांचा सल्ला अवश्य घ्या. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुमच्या व्यस्त वेळेतून काही वेळ तुमच्या जोडीदारासाठी काढा. शुभ रंग तपकिरी, भाग्यवान क्रमांक 4. कुंभ साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल, ज्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सप्ताहाच्या सुरुवातीला जमीन इमारती संबंधी वादामुळे अनावश्यक घाई आणि फालतू खर्च वाढेल. या काळात वातावरण बदलातून होणाऱ्या आजारांमुळे शारीरिक त्रास होण्याची शक्यता राहील. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पैशाशी संबंधित सर्व प्रकरणे मिटून पुढे जाणे चांगले. आठवड्याच्या मध्यात लहान भावंडांशी काही कारणांवरून वाद होऊ शकतात. यामुळे तुमचे मन थोडे उदास राहील. घरगुती वादामुळे तणावाचा परिणाम तुमच्या कामावरही दिसू शकतो. अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणताही मोठा निर्णय घेऊ नका आणि रागाच्या भरात कोणालाही काही बोलू नका. आठवड्याच्या उत्तरार्धात नशीब तुमच्या बाजूनी असेल. या काळात तुम्हाला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने काही फायदेशीर योजनेत सामील होण्याची संधी मिळेल. व्यवसायातही तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. नातेवाईकांसोबतचे जुने गैरसमज दूर होतील. तुमच्या प्रिय जोडीदारासोबत तुमचा समन्वय सुधारेल आणि कठीण काळात तो तुमचा आधार बनेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या जोडीदारासोबत लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. शुभ रंग राखाडी, भाग्यवान क्रमांक 6. मीन साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात मीन राशीच्या लोकांना कोणाशीही मस्करी करताना पूर्ण काळजी घ्यावी लागेल की ते कोणाच्याही अपमानाचे कारण बनू नयेत. आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कामाचे अतिरिक्त ओझे तुमच्या डोक्यावर पडू शकते. याला सामोरे जाण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. रोजगाराच्या शोधात असलेल्या लोकांना अजून थोडी वाट पाहावी लागेल. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर असा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही बाजारातील परिस्थितीचे आकलन करून तुमच्या हितचिंतकांशी बोलले पाहिजे. आठवड्याच्या उत्तरार्धात चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च होऊ शकतो. या काळात तरुणाईचा जास्तीत जास्त वेळ मौज मजेमध्ये जाईल. काही धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. धार्मिक कार्यात रस जागृत होईल. जर तुम्ही एखाद्याला तुमचे प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणे चांगले. तसेच आधीच सुरू असलेले प्रेमसंबंध सामान्य राहतील. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. शुभ रंग सोनेरी, भाग्यवान क्रमांक 14. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी. या राशींपैकी तुमची जी रास असेल मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर नक्की विचारा. नक्की तुमची मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि या 12 राशींचे राशी भविष्य आठवड्याचे तर अशा प्रकारे होते. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.